नमस्कार शिक्षक मित्र हो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य आहे लेखन। या कौशल्य लेखनातील स्तर 17, 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना ऐकून लिहिता येणं अपेक्षित अध्ययन क्षमता आहे। 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 वाक्य विद्यार्थी आकलनासह ऐकून लिहितो। बरं का मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की श्रुतलेखन म्हटलं की आमचा विद्यार्थी थोडासा घाबरून जातो, त्यांना फक्त आवडतं ते अनुलेखन। परंतु आम्ही या श्रुतलेखनाची भीती घालवण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की मुलांनो, आज आपण एक मजेशीर खेळ घेऊया आणि या मजेशीर खेळाचं नाव आहे, म्हणजेच आमच्या कृतीचं नाव आहे गतिश्रुत लेखन। मित्रांनो, गतिश्रुत लेखन ही कृती घेत असताना आम्हाला मुलांना सांगायचं की बरं का मित्रांनो, आपली वही पेन काढून बसा। मुलांनो, वही पेन काढून बसा आणि मी आता तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे, ती वाक्य तुम्हाला ऐकून लिहायची। आपण निपुण भारतचा जो GR आहे त्या GR मधील आमचं पहिलं पाऊलच आहे ते की 60 सेकंदामध्ये विद्यार्थ्यांना 40 ते 45 शब्द लिहिता येणं। बस याला अनुसरूनच आजची आपली कृती आणि ती कृती आहे गतिश्रुत लेखन। मग मुलांना सांगायचं आहे की बाळांनो, आज आपण एक मजेशीर खेळ घेऊया। खेळाचं नाव आहे, तुम्हाला गतीमध्ये लिहायचं आहे आणि म्हणजेच आमच्या कृतीचं नाव आहे गतिश्रुत लेखन। मुलांना सांगायचं आहे की मुलांनो, मी काही वाक्य गतीने म्हणणार आहे, तुम्हाला ती नीट ऐकायची आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायची आहे। मग वाक्य उच्चारायला सुरुवात करा। बाळांनो, आकाशात ढग आलेले आहे, पाऊस धो धो पडणार आहे आणि अशा पडणाऱ्या पावसात विजांचा कडकडाट होतो आहे आणि तुम्ही बाहेर निघून आहे। बघा, आता आपण हे वाक्य म्हणत असताना विद्यार्थ्यांनी किती लक्षपूर्वक ऐकलं आहे आणि किती गतीने त्यांनी लिहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। सुलभक म्हणून आम्ही फक्त बघण्याची भूमिका घेणार आहोत। आता मात्र तीच वाक्य तुम्ही स्पष्ट आणि सावकाश उच्चारा आणि मुलांना सांगा की बाळांनो, मी जी वाक्य तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही तपासून घ्या। पुन्हा ती वाक्य हळूवारपणे उच्चारा आणि विद्यार्थी आपली वाक्य तपासून घेतील। याचप्रमाणे इतरही उदाहरणं आपल्याला देता येतात की पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगराई होऊ नये म्हणून आपला आजूबाजूचा परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवावा। या स्वच्छ परिसरामुळे आपल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील किंवा आरोग्य उत्तम राहील। अशा प्रकारची विद्यार्थ्यांना बोध मिळणारी सुद्धा वाक्य आपण या गतिश्रुत लेखनाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो आणि आपले विद्यार्थी मित्र लिहून घेतील। यातून विद्यार्थ्यांना गंमत देखील वाटेल की आपण, कारण हे कृतीचं नावच आहे गतिश्रुत लेखन आणि विद्यार्थी सुद्धा ऐकून लिहत असताना त्यांचं लक्ष केंद्रित राहील। यातून मित्रांनो एकाग्रता वाढेल आणि तुम्ही काय सांगताय याकडे त्यांचं लक्ष राहील। आणि मजेशीर असं आहे की माझं लिखाण उत्तम व्हावं, कारण माझं लिखाण नंतर माझा मित्र तपासणार आहे आणि मित्राचं लिखाण मी तपासणार आहे। हे केवढा हा दांडगा आपला आत्मविश्वास आपण या कृतीच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आपण निर्माण करू शकतो। मित्रांनो, मग अशा प्रकारची ही कृती घेऊन बघा, काय गंमत आहे, मजा आहे आणि या अशाच गमतीतून आपण विद्यार्थ्यांचं श्रुतलेखनाची जी भीती आहे ती आपण घालवू शकतो। चला तर वर्गात चला आणि गतिश्रुत लेखन आपण घेऊया। धन्यवाद।